नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा पहिला प्रश्न पहा. ब्राझील कोणत्या देशाला मागे टाकून बांगलादेशमध्ये मक्याचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे? पहिला ऑप्शन आहे अमेरिका, दुसरं ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया, तिसरं ऑप्शन आहे भारत, चौथा ऑप्शन आहे अफगाणिस्तान. तर ब्राझील हा कोणत्या देशाला बांगलादेशमध्ये सर्वात मोठा निर्यातदार बनलेला आहे? तर भारताला मागे टाकून तो सर्वात मोठा मक्याचा निर्यातदार बनलेला आहे. तर ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. जनगणना 2027साठी कोणता टोल फ्री क्रमांक जारी केलेला आहे? किंवा जनगणनेसाठी कोणता टोल फ्री क्रमांक आहे ज्यावर तुम्ही आपण माहिती घेऊ शकता? तर बघा, पहिलं ऑप्शन आहे 181, दुसरं ऑप्शन आहे 1855, तिसरं ऑप्शन आहे 1098 आणि चौथा ऑप्शन आहे 139. तर जनगणनेसाठी जो टोल फ्री क्रमांक आहे तो आहे 1855. ठीक आहे. त्यानंतर 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे. ठीक आहे. छोट्या मुलांसाठी हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे. त्यानंतर बघा 181 हा महिलांसाठी संपूर्ण भारतासाठी हा कोणत्याही तुम्ही भारतामध्ये कुठेही असा तर तुमच्यासाठी हा टोल फ्री क्रमांक आहे महिलांसाठी 181. ठीक आहे. त्यानंतर 139 हा इंडियन रेल्वे भारतीय रेल्वेचा कस्टमर केअर नंबर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काही टोल फ्री क्रमांक आहे जे तुम्हाला कामी येऊ शकतात आणि जे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात. ठीक आहे. खास करून हे तीन तुम्हाला 100% कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये येतात. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाद्वारे आयोजित राजमाता गोमाता संवाद यात्रा कधी राबवली जात आहे? पहिलं ऑप्शन आहे 30 मे ते 13 जून, चौथा ऑप्शन आहे 29 मे ते 14 जून, तिसरं ऑप्शन आहे 31 मे ते 14 जून आणि चौथा ऑप्शन आहे 29 मे ते 30 जून. तर महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाद्वारे आयोजित राजमाता गोसेवा संवाद यात्रा ही 31 मे ते 14 जूनपर्यंत राबवली जाणार आहे. म्हणजे याचा ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन नंबर 3, 31 मे ते 14 जून. पुढील प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्राने लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीत कोणाला टाकले आहे? ठीक आहे. म्हणजे कोणत्या देशाला टाकलेले आहे असं विचारलेलं आहे. तर बघा, पहिला ऑप्शन आहे इस्राईल, दुसरं ऑप्शन आहे इराक, तिसरं ऑप्शन आहे इराण, चौथं ऑप्शन आहे पाकिस्तान. तर संयुक्त राष्ट्राने लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीत इस्राईल या देशाला टाकलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट उत्तर आहे. तर याच्याबद्दल काही माहिती घेऊया आपण. तर दिनांक 28 मे 2026 इस्रायलने संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांच्याशी संबंध तोडले आहे. संयुक्त राष्ट्रांची काही महत्त्वाची माहिती घेऊया. तर बघा, याची संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945ला. सुरुवातीला 51 सदस्य होते आणि सध्या संयुक्त राष्ट्राची सदस्य संख्या लक्षात घ्या 193 आहे. ठीक आहे. 193 देश आहे प्लस 3 म्हणजे आता सध्या किती आहे तर 195 सदस्य संख्या आहे संयुक्त राष्ट्रसंघाची. ठीक आहे. स्थापना झाली आहे 24 ऑक्टोबर 1945ला. सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य आहे. मुख्यालय बघा न्यूयॉर्क शहर अमेरिका इथे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे हा महत्त्वाचा त्यांचा उद्देश आहे. ठीक आहे. आणि सचिव बघा अँटोनियो गुटेरेस हे आहे. आणि अधिकृत भाषा अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश या भाषा यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आहे. पुढील प्रश्न पहा. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यासाठी CM इन्स्पायर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? पहिलं ऑप्शन आहे मणिपूर, दुसरं ऑप्शन आहे मेघालय, तिसरं ऑप्शन आहे आसाम आणि चौथं ऑप्शन आहे ओडिशा. तर UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या CM इन्स्पायर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मेघालय. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? पहिलं ऑप्शन आहे बिहार,
दुसरा ऑप्शन आहे मध्य प्रदेश, तिसरा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, चौथा ऑप्शन आहे राजस्थान. तर 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे मध्य प्रदेश या राज्यानं. म्हणजे याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश.